हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महायुतीच्या जागांचा तिढा पुन्हा दिल्ली दरबारी। अमित शहांनी तिढा न सुटलेल्या जागांची माहिती घेतली, तर शहा पुन्हा शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांची चर्चा करणार, सूत्रांची माहिती। महायुतीच्या जागा वाटपावर तिढा कायम। अमरावती, माढा, सातारा, रत्नागिरी, नाशिक आणि रामटेक या जागांवरून तिढा कायम। रात्री उशिरा महायुतीच्या तीनही नेत्यांची वर्षावर बैठक। महाविकास आघाडीतही जागा वाटपाचा तिढा कायम। सांगली, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई आणि भिवंडीच्या जागेवरून तिढा, तर शरद पवारांच्या घरी काँग्रेस आणि ठाकरे गटात खडाजंगी, सूत्रांची माहिती। काँग्रेसकडून कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती, तर सोलापुरातून प्रणिती शिंदेंना लोकसभेची उमेदवारी। पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ अशी लढत होणार, तर वसंत मोरे पुण्यातून अपक्ष लढणार, वसंत मोरेंची टीव्ही9 मराठीला माहिती। नांदेड लोकसभेत भाजपच्या प्रतापराव चिखलीकर विरुद्ध काँग्रेसच्या वसंत चव्हाणांमध्ये लढत होणार। अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं नांदेड लोकसभेकडे लक्ष। नंदुरबार लोकसभेत भाजपच्या हिना गावित आणि काँग्रेसच्या गोवाल पाडवींमध्ये लढत होणार। मतदार कोणाला कौल देणार याकडे लक्ष। काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या गाडीवर हल्ला, मराठा आंदोलकांच्या नावाखाली भाजपच्या गुंडांकडून हल्ला, प्रणिती शिंदे यांचा आरोप। पंढरपुरातून परत येत असताना गाडी अडवली। महाविकास आघाडीच्या नेत्यांची प्रकाश आंबेडकरांच्या पत्नीशी चर्चा। महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची अंजली आंबेडकरांसोबत चर्चा, सूत्रांची माहिती। कथित मद्यधोरण घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना ईडीकडून अटक। 2 तासांच्या चौकशीनंतर ईडीची कारवाई। अरविंद केजरीवालांच्या याचिकेवर सकाळी 10:30 वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी। थोड्याच वेळात केजरीवालांना कोर्टात हजर करण्यात येणार। केजरीवालांची अटक चुकीची, धोरणं ठरवणाऱ्या राज्याच्या प्रमुखांना अटक करणं चुकीचं, भाजपला याची किंमत चुकवावी लागेल, शरद पवारांचा भाजपवर निशाणा। पुणे लोकसभेवरून सोशल मीडिया वॉर, जो आमदार कसब्याचा तो खासदार पुण्याचा, धंगेकरांचं पोस्टर व्हायरल, तर पुण्यामध्ये निष्ठेची हत्या, अमित बागुल यांचं स्टेटस। वसंत मोरे अपक्ष निवडणूक लढवणार, एकदा ठरलं की ठरलं, मवियाकडून रवींद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वसंत मोरे यांचं स्टेटस व्हायरल। चंद्रपूर लोकसभेवरून काँग्रेसमध्ये पेच कायम, शिवानी वडेट्टीवार आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच। सांगलीतून चंद्रहार पाटलांना लोकसभेचं तिकीट, सांगलीमध्ये काँग्रेसचाही दावा असताना उद्धव ठाकरेंकडून उमेदवारी जाहीर। आचारसंहिता सुरू असतानाही नागपुरातील सरकारी बंगल्याचा वापर सुरू असल्यानं विजय वडेट्टीवार, मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना नोटीस। रवी भवन इथल्या सरकारी बंगले रिकामे करण्याचीही नोटीस। सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सुरक्षा खर्चाची माहिती देऊ शकेल का? मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची सरकारला मौखिक विचारणा। सरकारमधील काही विभागातील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराच्या फाईलपैकी पहिल्या फाईलचं पान आज उलटणार, रोहित पवारांचं ट्विट। सकाळी 11 वाजता रोहित पवारांची पत्रकार परिषद। तर रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना पोलीस संरक्षण द्या, सुप्रिया सुळेंचं पुणे पोलीस अधीक्षकांना पत्र। प्रचारादरम्यान दबाव टाकला जात असल्यानं सुरक्षा देण्याची सुळेंची मागणी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।